नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन पाटील एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आतापर्यंत आपण राज्यघटना या विषयासंदर्भात दोन चॅप्टर डिस्कस केलेले आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील तुमचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आतापर्यंत आपण राज्यघटना या विषयामध्ये दोन चॅप्टर डिस्कस केलेले आहेत। पहिला चॅप्टर घटना निर्मिती आणि दुसरा चॅप्टर सरनामा। आजपासून आपण तिसरा एक चॅप्टर सुरू करत आहोत की ज्या चॅप्टरचं नाव आहे भारतीय संघ आणि त्याचा भूप्रदेश। मित्रांनो, भारत आणि भारताचा जो भूप्रदेश आहे हा नेमका कोणता आहे या संदर्भात आपल्याला राज्यघटनेमध्ये काही कलम दिलेल्या आहेत। कोणताही देश अस्तित्वात येत असताना त्या देशासाठी चार घटक हे खूप आवश्यक असतात। ते घटक कोणते? तर जसे की भूखंड, त्यानंतर दुसरा एक त्यासाठी एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे लोकसंख्या, त्यानंतर सरकार आणि चौथा एक घटक असतो ते म्हणजे सार्वभौमत्व। हे चार घटक मोस्ट इम्पॉर्टंट असतात। या चार घटकांशिवाय देश अस्तित्वात येऊ शकत नाही। म्हणजे भूखंड जर असेल तर तिथे देश निर्माण होईल, मग त्या भूखंडावरती लोक असणं आवश्यक आहे म्हणजे लोकसंख्या, त्यानंतर त्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी तिथे शासन असणं आवश्यक आहे म्हणजे सरकार, आणि ते सरकार सार्वभौम असणं आवश्यक आहे, त्यांच्यावर कोणाचंही वर्चस्व किंवा नियंत्रण हे असू नये, तर तो देश निर्माण होऊ शकतो। म्हणून कोणत्याही देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वात आधी हे क्लिअर केलं जाते की त्या देशाचा भूप्रदेश नेमका कोणता आहे, भूखंड कोणता आहे। तर असंच मित्रांनो, आपल्या देशाच्या राज्यघटनेतही राज्यघटनेच्या सुरुवातीलाच भारतीय संघ आणि त्याचा भूप्रदेश असा एक टॉपिक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तो टॉपिक समाविष्ट केला विभाग 1 कलम 1 ते 4 दरम्यान। घटनेत आपण पाहिलेलं आहे की 25 विभाग आहेत। त्या 25 विभागापैकी पहिला जो विभाग आहे आणि त्या पहिल्या विभागामध्ये कलम 1 ते 4 या दरम्यान भारताचा जो भूखंड आहे तो भूखंड इथे स्पष्ट करण्यात आलेला आहे की नेमका कोणता आहे। त्या संदर्भात आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे। मित्रांनो, राज्यसेवा आणि PSI STI ASO ह्या दोन्ही परीक्षांमध्ये या टॉपिक वरती प्रश्न येतात। ते प्रश्न येत असताना दोन मुद्द्यांवरती प्रश्न येतात। पहिला मुद्दा कलम 1 ते 4 ह्या तरतुदी तुम्हाला त्यामध्ये समजणं खूप अपेक्षित आहे, त्याच्यावर फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले जातात। दुसरा मुद्दा हा आहे की राज्यघटना निर्मितीपासून ते आजपर्यंत भारताचा हा भूखंड कसा कसा बदलत गेला। जसे की सुरुवातीला आपल्या इथे 9 घटक राज्य होते आणि आता सध्या 28 घटक राज्य आहेत, मग ते कसा बदल होत गेला त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्यामुळे हा टॉपिक आपण दोनही पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न इथे करूया। तर आता बघूया आपण कलम 1 ते 4 या दरम्यान भारताचा भूखंड त्याबद्दल काय सांगितलेलं आहे। त्यामध्ये बघूयात आपण कलम 1 जी आहे, ह्या कलम 1 मध्ये 3 उपकलम दिलेले आहेत। त्यामध्ये फर्स्ट उपकलम असे आहे की इंडिया म्हणजेच भारत राज्याचा संघ असेल। इंडिया म्हणजेच भारत राज्याचा संघ असेल असं पहिल्या कलम मध्ये उपकलम 1 यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं की ह्या तरतुदीत दोन बाबी क्लिअर करण्यात आलेल्या आहेत। दोन बाबी कोणत्या? तर फर्स्ट, इंडिया म्हणजेच भारत म्हणजे देशाचे नाव की ह्या भूखंडाचं नेमकं काय नाव असेल हे पहिल्या तरतुदीमध्ये सांगण्यात आलं। घटना निर्मितीच्या वेळेस तिथे एक डिबेट आहे, थोडासा वाद आहे की या भूखंडाचं नाव काही घटनाकर्त्यांना असं वाटायचं की आपलं पारंपरिक नाव भारत हे असावं, तर काही जणांना असं वाटायचं की इंडिया हे असावं। प्रचंड वाद झाला आणि सरतेशेवटी दोन्हीही नावं स्वीकारण्यात आले, म्हणून घटनेत
या भूखंडाचं जे नाव दिलेलं आहे ते म्हणजे काय की इंडिया म्हणजेच भारत. म्हणून ह्या तरतुदीमध्ये पहिली ही बाब क्लिअर केली ते म्हणजे देशाचं नाव. दुसरी बाब इथे क्लिअर केली ती म्हणजे कोणती तर राज्य संस्थेचा प्रकार. राज्य संस्थेचा प्रकार की देश भारत ही राज्यसंस्था कोणत्या प्रकारची असेल तर ती असेल राज्याचा संघ. मित्रांनो एक तर संघराज्य किंवा राज्याचा संघ असे हे राज्यसंस्थेचे दोन प्रकार असू शकतात, पण आपण जे स्वीकारलं ते म्हणजे राज्याचा संघ. हे का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल दोन प्रकारचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाते. राज्याचा संघ स्वीकारण्यामागे दोन कारण आहेत. पहिलं कारण की भारतामध्ये जी घटक राज्य आहेत ती घटक राज्य करार करून एकत्र आलेले नाहीत फर्स्ट, आणि दुसरं कारण असं आहे की ही घटक राज्य देशातून कधीच फुटून बाहेर पडू शकत नाहीत, म्हणून आपण त्याला राज्याचा संघ म्हटलं, संघ राज्य असं म्हटलेलं नाही. उलट संघ राज्यामध्ये काय होत असते तर जी घटक राज्य आहेत ती पूर्वी कधीतरी एक स्वतंत्र देश असतात आणि ती करार करून एकत्रित येतात आणि एक केंद्र सरकार तयार करतात, एक मोठा देश तयार करतात आणि ते स्वतः घटक राज्य बनतात आणि ते घटक राज्य करार तोडून कधीही बाहेर पडू शकतात. बरोबर आहे. परंतु भारतासंदर्भात मात्र असं नाहीये. तर भारतासंदर्भात आधी देश अस्तित्वात आला आणि कायदा व सुव्यवस्था आणि लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने ते जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तर तशी संरचना निर्माण केली म्हणजे प्रशासकीय सुविधा मिळविण्यासाठी. म्हणून मित्रांनो भारताला आपण संघ राज्य न म्हणता राज्यांचा संघ असा राज्यसंस्थेचा प्रकार भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. अशा ह्या दोन बाबी देशाचं नाव आणि राज्यसंस्थेचा प्रकार हे कलम 1 मध्ये उपकलम 1 यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर उपकलम 2 यामध्ये असं सांगण्यात आलं की भारताचं जे राज्यक्षेत्र आहे ते राज्यक्षेत्र अनुसूची 1 मध्ये समाविष्ट करण्यात येईल. आपण पाहिलेले की राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्टे आहेत. 12 परिशिष्टे म्हणजे त्यालाच अनुसूची असंही म्हटलं जाते. त्यामधली जी पहिली अनुसूची आहे त्या पहिल्या अनुसूचीमध्ये भारताच्या भूक्षेत्राचा समावेश केला जाईल. त्यामध्ये सध्या भारताच्या भूक्षेत्राचा समावेश ते म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असा करण्यात आला. सध्या त्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ठीक आहे. तर असा अनुसूची 1 मध्ये जो भारत आहे तर भारताचा समावेश केला जाईल. मग ते कोणकोणते घटक राज्य आहेत, कोणकोणते केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांचा भूप्रदेश किती असेल, काय असेल, त्या संदर्भातले जे मुद्दे आहेत तर ते अनुसूची 1 मध्ये समाविष्ट करण्यात येईल असं यामध्ये सांगितलं उपकलम 2 मध्ये. त्यानंतर आहे उपकलम 3. उपकलम 3 मध्ये सांगितलं की भारताचे नेमके भूक्षेत्र कोणते असेल. ठीक आहे ना. इंडियन टेरिटरी भारताचे भूक्षेत्र आणि यामध्ये भारताचे भूक्षेत्र हे 3 प्रकारचं असेल असं इथे क्लिअर करण्यात आलं. 3 प्रकारचं म्हणजे कोणकोणतं. फर्स्ट की ज्याला आपण म्हणू घटक राज्य, दुसरं केंद्रशासित प्रदेश आणि तिसरं भारताने वेळोवेळी मिळविलेला भूप्रदेश. जी घटक राज्य आहेत ती घटक राज्य म्हणजे भारताचं भूक्षेत्र, केंद्रशासित प्रदेश म्हणजे भारताचं भूक्षेत्र आणि जर कदाचित भारताने पुढे काही परकीय भूप्रदेश मिळवला तर तो भूप्रदेश सुद्धा भारताचं भूक्षेत्र असेल. तो भूप्रदेश होऊ शकते युद्धाच्या माध्यमातून मिळवलेला असेल किंवा काही करार असतील किंवा असा काही भूखंड की जो भारत आणि इतर दुसऱ्या एखाद्या देशामध्ये वादातीत होता आणि नंतर तो भूप्रदेश भारताला मिळवला किंवा भारताला तो मिळाला, तो भूप्रदेश भारताचा भूप्रदेश असेल. जसे की आपण पाहू शकतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि घटना अस्तित्वात आल्याच्या नंतर दमण व दीव, दादरा व नगर हवेली, पॉंडिचेरी, गोवा, सिक्कीम हे जे भूप्रदेश आज आपण भारतामध्ये पाहतो ते मात्र पूर्वी भारतामध्ये नव्हते. ते नंतर भारताने मिळवलेले आहेत किंवा ते भारताला नंतर मिळालेले आहेत. तर असा कोणताही भूप्रदेश की जो भारताचा नाही परंतु भारताला मिळालेला आहे तो भूप्रदेश म्हणजे
भारताचं भूक्षेत्र असेल. असं 3 प्रकारचं भारताचं भूक्षेत्र इथे सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला इतकं फॅक्च्युअल पाठ करावं लागेल. त्यानंतर आपण पाहूया की कलम 2. कलम 2. आता ह्या कलम 2 मध्ये काय सांगण्यात आलं? कलम 2 मध्ये 2 उपकलम आहेत. त्यामध्ये पहिली उपकलम, यामध्ये असं सांगण्यात आलं की एखादा भूप्रदेश भारतीय संघराज्यात समाविष्ट करणे. ठीक आहे, भारतात एखादा भूप्रदेश समाविष्ट करणे, किंवा त्याला आपण असं म्हणू नवीन भूप्रदेश समाविष्ट करणे, हे झालं पहिलं उपकलम. त्याच्यानंतर उपकलम 2 मध्ये असं सांगण्यात आलं की नवीन राज्य निर्माण करणे. तर मित्रांनो, यामध्ये पाहू आपण कलम 2 मध्ये उपकलम 1 काय सांगितलं की भारतीय संघराज्यामध्ये नवीन भूप्रदेश समाविष्ट करणे. जसे की आपण पाहू शकतो, उदाहरण म्हणून 2015 या वर्षी भारत बांगलादेश भूसीमा करार करण्यात आला, आणि या कराराच्या माध्यमातून जो भूखंड सीमावर्ती भागामध्ये विवादित होता त्यापैकी काहीसा भूखंड की जो बांगलादेशमध्ये होता तो भारताला मिळाला, आणि असा काही भूखंड की जो भारतामध्ये होता तो बांगलादेशला देण्यात आला. तर याला असं आपण म्हणू की भारतीय संघराज्यामध्ये नवीन भूप्रदेश समाविष्ट करणे. त्यानंतर उपकलम 2 नुसार नवीन राज्य निर्माण करणे, म्हणजे असा एखादा भूप्रदेश की जो परकीय देशाचा आहे किंवा भारताचा नसलेला भूप्रदेश, आणि तो भारतामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्याचं नवीन राज्य जर समजा निर्माण केलं तर त्याला आपण असं म्हणतो नवीन राज्य निर्माण करणे. जसे की लक्षात घ्या मित्रांनो, 1975 ला सिक्कीम हे आपल्या देशामध्ये 36वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आलं. कारण की सिक्कीम हे जे आज आपल्या देशामध्ये घटक राज्य आहे ते पूर्वी एक स्वतंत्र देश होता, किंवा तो भारताचा नसलेला भूप्रदेश होता, आणि तो भूप्रदेश पुढे 1975 ला 36वी घटनादुरुस्ती केली, आणि त्या घटनादुरुस्तीनुसार हे घटक राज्य बनवलं की जे तेव्हा आपल्या देशातलं 22वं घटक राज्य होतं. म्हणजे कलम 2 नुसार नवीन भूप्रदेश भारतामध्ये समाविष्ट करता येतो. आणि इथे तुम्ही अगदी परफेक्ट पाठ करून ठेवायचंय की कलम 2 हे भारतात अस्तित्वात नसलेल्या भूप्रदेशासंदर्भात तरतूद पुरवण्याचा प्रयत्न ती करते, किंवा तशी तरतूद पुरवते. कारण की जो भूप्रदेश भारतात नाही तो भारतात समाविष्ट करून घेतला जाईल, हे कलम कितीनुसार? तर 2 नुसार. जर समजा तो भूप्रदेश भारतात अस्तित्वात असलेल्या घटक राज्यामध्ये समाविष्ट करून घेतला तो उपकलम 2, आणि तो नवीन भूप्रदेश जेव्हा भारतात येतो त्याचं जर नवीन घटक राज्य निर्माण केलं सिक्कीम सारखं, तर मग ते कलम 2 मध्ये उपकलम 2. तर हे अशा प्रकारे आपण पाहू शकतो कलम 2. त्यानंतर आपण पाहू मुख्य जे कलम 1 ते 4 आहे त्यामध्ये कलम 3. आता ही जी कलम 3 आहे, तर ही कलम 3 ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. या सर्व तरतुदींमध्ये कलम 3 ही एकमेव कलम अशी आहे की आजपर्यंत सर्वात जास्त प्रश्न हे इथेच विचारलेले आहेत. कारण की या कलम 3 मध्ये काय सांगितलं, या कलम 3 मध्ये 5 उपकलम आहेत किंवा 5 मुद्दे आहेत. ते 5 मुद्दे नेमके कोणकोणते ते आपण पाहूया. पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे की नवीन राज्य निर्माण करणे. त्यानंतर सेकंड आहे एखाद्या राज्याची भूसीमा वाढविणे. त्यानंतर तिसरी उपकलम याच्यामध्ये आहे ती म्हणजे एखाद्या राज्याची भूसीमा कमी करणे. त्याच्यानंतर चौथी याच्यामध्ये एक उपकलम आहे ती म्हणजे सीमेची फेरफार करणे. त्याच्यानंतर 5वी जी उपकलम आहे त्यामध्ये सांगितलं राज्याचे नाव बदलणे. अशा ह्या 5 तरतुदी दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहूया की
जो भारत आहे त्या भारतामध्ये जी घटक राज्य निर्माण केली जातात, म्हणजेच लक्षात घ्या, जी कलम 2 आहे, कलम 2 नुसार नवीन राज्य निर्माण केलं जाते किंवा राज्यामध्ये भूप्रदेश समाविष्ट केला जातो. परंतु कोणता भूप्रदेश? असा भूप्रदेश की जो पूर्वी भारताचा नव्हता आणि आता भारताचा झाला. परंतु जो भूप्रदेश भारतात आहे त्या भूप्रदेशामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल केला जातो कलम 3 नुसार. मग ह्या कलम 3 नुसार आपल्या देशामध्ये नवीन राज्य निर्माण केलं जाते. मग नवीन राज्य कसं निर्माण केलं जाते? जसे की एखादं राज्य आहे, मग आपण म्हणू महाराष्ट्र. मग एखादं राज्य असताना त्या राज्याचे 2 राज्य करून एक नवीन राज्य निर्माण करणे. म्हणजे जर कदाचित पुढे महाराष्ट्रामधून विदर्भ वेगळा काढला तर ते नवीन राज्य निर्माण होईल कलम 3 उपकलम 1 नुसार. किंवा आता आपण पाहतो 2014च्या दरम्यान आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य वेगळं केलं तर ते कलम 3 मधील उपकलम 1 नुसार. याला म्हणतो आपण नवीन राज्य निर्माण करणे. काही वेळेस आपण म्हणू कलम 3 मध्ये उपकलम 2 राज्याची भूसीमा वाढविणे. जसे की आपण बघू महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या 2 राज्यांच्या दरम्यान बेळगाव या जिल्ह्याचा एक विवादित प्रश्न आहे की बेळगाव महाराष्ट्रामध्ये आहे की कर्नाटकमध्ये आहे. आणि तिथे जर इन फ्युचर मध्ये कधी असं झालं, केंद्र सरकारने निर्णय घेतला की बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केलं जाईल, तर असं केंद्र सरकार करू शकते कलम 3 नुसार उपकलम 2. अशा वेळेस महाराष्ट्राची भूसीमा वाढेल. त्याला म्हणू आपण राज्याची भूसीमा वाढविणे. त्यानंतर राज्याची भूसीमा कमी करणे. लगेच याच्या उलट कर्नाटकची भूसीमा मग कमी होईल कलम 3 नुसार. उपकलम 4 त्यामध्ये असं सांगितलं सीमेची फेरफार करणे. म्हणजे होऊ शकते की घटक राज्य आहेत आणि घटक राज्यामध्ये एका घटक राज्याचा भूप्रदेश हा दुसऱ्या घटक राज्याला दिला जाईल आणि त्या घटक राज्याचा भूप्रदेश या घटक राज्याला दिला जाईल. म्हणजे थोडक्यात अशी जी सीमेची फेरफार केली जाईल तर ती सीमेची फेरफार कलम 3 मध्ये उपकलम 4 च्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर नाव बदलणे. म्हणजे कोणत्याही घटक राज्याचं जर नाव बदलायचं असेल तर ते नाव राज्यघटनेतील कलम 3 नुसार त्यामध्ये उपकलम 5 नुसार बदललं जाते. जसे की आपण पाहू शकतो साधारणतः 2006च्या दरम्यान पॉंडिचेरी या प्रदेशाचं नाव बदललं आणि ते पुद्दुचेरी असं करण्यात आलेलं आहे 2006ला. तसंच 2011ला सुद्धा आपण एक उदाहरण पाहू शकतो की 2011ला ओरिसा या राज्याचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं ओडिशा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे कलम 3 आहे तर ह्या कलम 3 मध्ये असे 5 उपकलम येतात. तर मित्रांनो हे सगळं आपला फॅक्ट, हे संपूर्ण फॅक्ट झालं की कलम 1 मध्ये काय सांगितलं त्याच्या फॅक्ट, कलम 2 च्या फॅक्ट्स आणि कलम 3 च्या फॅक्ट्स. आता थोडंसं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण याबद्दल बघूया. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कसं, तर लक्षात घ्या मित्रांनो, भारताच्या भूप्रदेशामध्ये जो काही बदल कलम 2 नुसार केला जातो तो कशा प्रकारचा, तर असा कोणताही एखादा भूखंड की जो पूर्वी भारताचा नव्हता आणि तो आता भारतात समाविष्ट केला, त्याबद्दल कलम कोणती, तर कलम 2. परंतु जो भूप्रदेश भारतात अस्तित्वात आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये जर काही आपल्याला बदल करायचे असतील, जसे की आताच आपण पाहिलंय जम्मू काश्मीर मध्ये बदल केला. पूर्वी ते घटक राज्य होतं, आता त्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर केलं. मग हा जो बदल केला हा बदल म्हणजे जसे की आपण म्हणतो कलम 3 नुसार. ठीक आहे. कलम 2 असेल किंवा कलम 3 असेल या अंतर्गत भारतीय संघराज्यामध्ये किंवा भारतीय भूप्रदेशामध्ये जो काही बदल केला जातो तो बदल करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ केंद्र सरकारलाच आहे. केंद्र सरकारला म्हणजे याचा अर्थ संसदेला तो अधिकार आहे. घटक राज्याला हा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे महाराष्ट्राचे जर 2 राज्य करायचे असतील तर तसा अधिकार महाराष्ट्र सरकारला प्राप्त होत नाही. किंवा महाराष्ट्राचं नाव जरी बदलायचं असेल, कोणत्याही घटक राज्याचं नाव जरी बदलायचं असेल तरी सुद्धा तो अधिकार त्या राज्याला प्राप्त होत नाही, तर तो अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो, म्हणजे संसदेला प्राप्त होतो. मित्रांनो लक्षात घ्या की जर हा अधिकार संसदेला प्राप्त होतो तर संसद या अधिकाराची अंमलबजावणी कशा प्रकारे करते यावरही प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या इथे कलम 2 नुसार जर भारतीय भूखंडामध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल संसदेला जी प्रक्रिया योग्य वाटेल त्या प्रक्रियेने ते बदल करू शकतात. जसे की ते एखादा कायदा करू शकतात किंवा एखाद्या देशासोबत करार करून
त्या भूखंडाची देवाणघेवाण करू शकतात. म्हणजे कलम 2 संदर्भात कोणतीही प्रक्रिया राज्यघटनेमध्ये अशी स्पष्टपणे सांगितलेली नाही की परकीय भूप्रदेश भारतामध्ये नेमका कसा समाविष्ट करायचा, याबद्दल कोणतीही अशी स्पष्ट प्रक्रिया सांगितलेली नाही. म्हणून एवढंच लक्षात ठेवा इथे की कलम 2 नुसार जो बदल भारतामध्ये केला जातो तो बदल कशा प्रकारे केला जाईल, तर संसदेला जी प्रक्रिया योग्य वाटेल त्या प्रक्रियेने तो बदल करता येतो. परंतु कलम 3 नुसार जो बदल भारतामध्ये केला जातो, मग त्यामध्ये राज्याचं नाव बदलणे असेल किंवा नवीन राज्य निर्माण करणं असेल, हा कोणताही बदल असो, तो बदल करताना मात्र भारतीय संविधानामध्ये विशिष्ट प्रक्रिया दिलेली आहे. मग ती प्रक्रिया कोणती, ती प्रक्रिया मात्र तुम्हाला खूप फॅक्च्युअल असं समजू आपण की परीक्षेमध्ये विचारली जाते आणि बऱ्याच वेळा तुम्हाला ती विचारली गेलेली आहे. त्यामुळे तो एक मुद्दा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लक्षात घ्या की कलम 3 नुसार भारतीय भूक्षेत्रामध्ये बदल कशा पद्धतीने केला जातो. तर मित्रांनो लक्षात घ्या, समजा आपण एक उदाहरण घेऊ की भारतीय संघराज्यामध्ये एखादं नवीन घटक राज्य निर्माण करायचं आहे. आपण म्हणू महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा काढायचा आहे. मग जर हे करायचं असेल तर कोणती प्रक्रिया फॉलो केली जाते, त्यामध्ये पहिली स्टेप येते ती म्हणजे कॅबिनेट. ठीक आहे, कॅबिनेट बैठक घ्यावी लागेल. म्हणजे कोणाची, तर केंद्र सरकारची, केंद्रीय मंत्रिमंडळ जे असते. कारण की असा कोणताही बदल जर करायचा असेल कलम 3 नुसार तर तो अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. आणि या अधिकाराची अंमलबजावणी करताना सर्वात पहिली स्टेप घटनेत आपल्याला अशी सांगितली की कॅबिनेटची बैठक होईल आणि कॅबिनेट बैठकीमध्ये तशा प्रकारचा नवीन राज्य निर्मितीचा ठराव मांडला जाईल. जेव्हा तो ठराव पास होईल तेव्हा तो ठराव पुढे राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. तो ठराव राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींची पूर्व शिफारस घेण्यासाठी पाठवला जाईल. कारण की राष्ट्रपतींची पूर्व शिफारस मिळाल्याशिवाय कोणत्याही घटक राज्याच्या निर्मिती संदर्भाचा ठराव हा संसदेमध्ये सादर करता येत नाही. राष्ट्रपतीकडे तो ठराव पाठवावा लागतो. राष्ट्रपतींची पूर्व शिफारस घ्यावी लागते. ठीक आहे, राष्ट्रपतींची पूर्व शिफारस, राष्ट्रपतींनी पूर्व शिफारस दिली की तो ठराव पाठवला जातो राज्याकडे. जसे की आपण उदाहरण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जर 2 राज्य महाराष्ट्र आणि विदर्भ असं जर वेगळं करायचं असेल तर तो ठराव मंत्रिमंडळामध्ये पास होईल. त्यानंतर राष्ट्रपतींची पूर्व शिफारस मिळेल. त्यानंतर तो ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाकडून येईल घटक राज्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्याकडे. महाराष्ट्र राज्याकडे तो ठराव आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये तो ठराव सादर केला जाईल. त्यावर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर कदाचित त्यावर मतदान होईल आणि तो ठराव ते राज्य एकतर स्वीकारेल अथवा फेटाळेल. म्हणजेच आपण असं म्हणू की या राज्याकडे 2-3 पर्याय असतात. 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय की हे राज्य काय करेल, तर म्हणेल यस आम्हाला मान्य आहे, महाराष्ट्रामधून विदर्भ एक वेगळं राज्य करणं आम्हाला मान्य आहे. किंवा मग ते म्हणतील आम्हाला हे मान्य नाही, नो. किंवा मग ते काय करतील, मुद्दा प्रलंबित ठेवतील. मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट बाब आहे, अगदी व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा राष्ट्रपतीने त्या ठरावाला पूर्व शिफारस दिली तेव्हा तो ठराव राज्याकडे येतो. राज्य त्या ठरावाला मान्यता देईल, नाकारेल अथवा प्रलंबित ठेवेल. जर समजा मान्यता दिली, राज्याने जर मान्यता दिली तर तो ठराव आता मांडला जातो संसदेत. ठीक आहे, संसदेत. आणि संसदेत तो साध्या बहुमताने पास केला जातो आणि तिथे त्या घटक राज्याची निर्मिती केली जाते. परंतु जर समजा राज्याने म्हटलं नो की आम्हाला महाराष्ट्रातून विदर्भ हा वेगळा राज्य पाहिजे नाही, जो महाराष्ट्र आहे असा अखंड महाराष्ट्र आम्हाला पाहिजे. मग असं जे काही असेल, जर राज्याने म्हटलं नो तर मग आता केंद्र सरकार काय करेल, तर मित्रांनो केंद्र सरकारकडे अधिकार आहे. केंद्र सरकारला जर असं वाटलं की ठीक आहे तिथे राज्य निर्माण करायचं नाही तर केंद्र सरकार तो ठराव तिथे संपुष्टात आणेल. किंवा केंद्र सरकारला जर असं वाटलं की नाही आपल्याला वेगळं राज्य निर्माण करायचंच आहे तर केंद्र सरकार तो ठराव संसदेत सादर करेल. म्हणजे याचा अर्थ काय, तर राज्यांनी यस म्हणू अथवा नो म्हणू, सर्वस्वी हा निर्णय केंद्र सरकारवर डिपेंड आहे. म्हणजे केंद्र सरकारने जर मनात आणलं 2 राज्य करायचेच तर केंद्र सरकार तो ठराव संसदेत आणू शकते. ठीक आहे, याच्यावरूनच काय सिद्ध होते मित्रांनो, याच्यावरूनच हे सिद्ध होते की राज्याने दिलेला जो सल्ला असतो तो सल्ला
केंद्र सरकारवर बंधनकारक नसतो. केंद्र सरकारवर बंधनकारक नसतो याचाच अर्थ तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की एखादं राज्य म्हणजे राज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये घटक राज्यांनी राष्ट्रपतींना दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो तर विधान चूक आहे. कारण की या प्रक्रियेमध्ये राज्याचं मत मागितलं, राज्याने जर सांगितलं की आम्हाला तो निर्णय किंवा तो ठराव मान्य नाही, तरी सुद्धा केंद्र सरकार तो ठराव संसदेमध्ये आणून तो ठराव पास करून 2 राज्य निर्माण करू शकते. म्हणजे याचा अर्थ काय, तर राज्यांनी दिलेला जो सल्ला आहे तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो आणि असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे बाबूलाल विरुद्ध मुंबई स्टेट या खटल्यामध्ये 1960 या वर्षी हा निर्णय दिलेला आहे. आणि त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राज्य निर्मितीच्या प्रक्रियेत राज्याचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. इथे मुद्दा असा आहे की राज्यांनी त्या ठरावाला यस पण म्हटलं नाही, नो पण म्हटलं नाही, तो ठराव प्रलंबित ठेवला, कोणताच निर्णय घेतला नाही. मग अशा वेळी काय होईल, तर मित्रांनो अशा वेळेस तो ठराव राज्य किती दिवस प्रलंबित ठेवेल हे निश्चित करण्याचा अधिकार तो मात्र राष्ट्रपतींना प्राप्त होतो. ठीक आहे. 1966 ला 18वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 18व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना तो अधिकार देण्यात आलेला आहे की घटक राज्यांनी किती दिवसाच्या आत त्यांचं मत कळवायचं आहे. आणि जर समजा त्यांनी मत कळवलंच नाही तर केंद्र सरकारला जर वाटलं तर केंद्र सरकार तो ठराव संसदेत मांडू शकते. केंद्र सरकारने तो ठराव संसदेत मांडला त्यानंतर साध्या बहुमताने तो ठराव पास करायचा. साध्या बहुमताने ठराव पास झाल्यानंतर म्हणजे संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांनी तो ठराव पास केला साध्या बहुमताने की मग तो ठराव पुन्हा जातो राष्ट्रपतींकडे. ठीक आहे. राष्ट्रपती त्या ठरावाला संमती देतात, थोडक्यात त्या विधेयकाला. कारण की सुरुवातीला जरी तो ठराव असेल तरी जेव्हा संसदेत मांडला जातो तेव्हा आपण त्याला विधेयक म्हणू. आणि ते विधेयक साध्या बहुमताने पास केलं की ते विधेयक जाते राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपतींची का याला संमती मिळाली. आणि राष्ट्रपती संमती देतातच कारण की राष्ट्रपतींची ऑलरेडी पूर्व शिफारस घेतलेली आहे. राष्ट्रपती या विधेयकाला संमती देतात. राष्ट्रपतींनी या विधेयकाला संमती दिल्यानंतर पुन्हा ते विधेयक कॅबिनेट मंत्र्याकडे जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर राष्ट्रपतीने त्या विधेयकाला संमती दिल्यानंतर त्या विधेयकाचं रूपांतर होते कायद्यामध्ये आणि मग तो कायदा पुन्हा जातो मंत्रिमंडळाकडे आणि तो कायदा मंत्रिमंडळाकडे गेल्यानंतर मंत्रिमंडळ तशा प्रकारचे एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन आणते, GR आणते आणि त्या GRच्या माध्यमातून तो कायदा लागू करते. तो कायदा लागू करण्याची डेट गव्हर्नमेंट जाहीर करते, म्हणजेच कॅबिनेट मंत्री ते जाहीर करतात. तर मित्रांनो अशा प्रकारे कलम 1, 2 आणि 3 ह्या 3 कलम आपण पाहिलेले आहेत. आणि कलम 4 जे आहे तर कलम 4 कधी आपल्याला परीक्षेमध्ये फारशी विचारले जाणार नाही. कारण कलम 4 मध्ये फक्त एवढं सांगितलं की कलम 2 आणि कलम 3 नुसार भारतीय भूप्रदेशामध्ये जो काही बदल केला जाईल त्या बदलांना घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही. कलम 4 मध्ये घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कलम 2 नुसार जो काही बदल केला जातो म्हणजे नवीन की जो भूप्रदेश भारताचा नाही तो भारतात समाविष्ट केला, एक तर तो समाविष्ट केला असेल किंवा मग त्याचं नवीन राज्य बनवलं असेल तो बदल असेल, किंवा कलम 3 नुसार भारतात अस्तित्वात असलेल्या भूप्रदेशाचं जे काही चित्र आपण बदलतो, काही एका राज्याचे 2 राज्य, एखादं राज्य त्याचे केंद्रशासित प्रदेश, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं घटक राज्य, हे जे आपण बदल करत असतो तर ते बदल जे काही केले जातात त्याला घटना दुरुस्ती मानलं जाणार नाही. अशा प्रकारचं कलम ते म्हणजे कलम 4. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेलच. याच्या 4 कलम आहेत. या 4 कलम तुम्हाला या पद्धतीने इथे लक्षात घ्यायच्या आहेत. सर्व फॅक्ट कलम 1 पासून तर कलम 3 पर्यंतच्या जेवढ्याही फॅक्ट मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व फॅक्ट्स तुम्हाला आवश्यक असतील. आणि तरी सुद्धा जर समजा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले सुरुवातीलाच की कमेंट बॉक्समध्ये ते तुम्ही मला कळवा, अथवा जो काही आपला अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि मला कळवू शकता. हा झाला मित्रांनो आपला फॅक्च्युअल पार्ट, जो पार्ट ए आहे, फर्स्ट पार्ट. पार्ट सेकंड मध्ये आपण पाहू की ह्या कलम 3 चा आधार घेऊन
भारत सरकारने आतापर्यंत भारतीय भूप्रदेशामध्ये कसा कसा बदल करत गेलेला आहे, तर तो बदल आपल्याला इथे पाहायचा आहे पार्ट 2 मध्ये. त्यामुळे आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये, की जो पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जर काही समजलं नसेल तर मी तुम्हाला जसं सांगितलं मला कमेंट्समध्ये कळवा. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.